सुरत जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झालाय। बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवरती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या 2 बस समोरासमोर धडकल्या आणि या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे। अपघात इतका भयानक होता की धडकेनंतर एक एसटी बस थेट महामार्गावरती उलटली आणि क्षणार्धामध्ये बसला भीषण आग लागली। या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या 7 प्रवाशांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत। एकूण 30 जण जखमी झालेत आणि या अपघातामध्ये बसचे चालक घनश्याम बरकले यांचा मृत्यू झालेला आहे। अपघात इतका भीषण होता की मृतांची ओळखही पटलेली नाहीये। अपघातामधील मृतांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही घोषणा केली आहे। तर अपघातग्रस्त बसपैकी एका बसचा क्रमांक MH18 BZ 1258 असल्याची माहिती मिळतेय। समोरून आलेली जी बस होती पण ती रॉंग साईडला आली आणि तिने ती आमच्या बसला टक्कर दिली आणि टक्कर दिल्यानंतर ती आमची बस ही खाली म्हणजे खोल दरीत पडली आणि दरीत पडल्यानंतर बरेचशी लोक मला वाटतं म्हणजे मला आता ऐकायला आले ऑफ झालेत आणि त्यामध्ये माझी आई आहे 50 वर्षाची, मुलगा आहेत माझा 12 वर्षाचा आहे, दुसरा आहे मुलगा तो माझा 7 वर्षाचा आहे। मोठ्या मुलग्याचा पायाचा पूर्णपणे जळलेला आहे, आई आहे आता ICU मध्ये आहे, छोट्या मुलग्याचा नाकाचा काहीतरी फ्रॅक्चर झालंय आणि माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे। समोरून बस आल्यामुळे आमची गाडी दरीत गेली। समोरच्या बसने एकदम धडक दिली, ती डिवायडर तोडून डायरेक्ट आमच्या गाडीवर आली। इकडं आम्हाला काहीच चान्स नव्हता, डायरेक्ट जशी आली तशी आमच्या गाडीला खाली दरीमध्ये ढकललं त्या गाडीने। ढकलल्यानंतर काय आमची गाडी पलटी झाली। पलटी झाल्यानंतर थोड्या वेळाने काय झालं ते मला पण नाही सांगता येणार। जेवढं शक्य होतं तेवढे मी लोक बाहेर काढायचा प्रयत्न केला। मला जोपर्यंत शुद्ध होते तोपर्यंत मी काढू लागलेत, नंतर काय मला कळालं नाही काय झालं तर। आणि हा अपघात नेमका कसा घडला ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। गुजरातमधील सुरत जिल्ह्यामध्ये बारडोली जवळच्या उवा गावात 2 एसटी बस आणि टँकरचा अपघात झालाय। धुळे सुरत बसची वॉटर टँकरला मागून जोरदार धडक, धडकेमुळे धुळे सुरत बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजक ओलांडून पलीकडच्या लेनमध्ये गेली। त्याचवेळी समोरून येणाऱ्या जामनेर सुरत बसला जोरदार धडक बसली। जबरदस्त धडकेमुळे धुळे सुरत बस 2 वेळा उलटी झाली आणि बसला आग लागली। आगीमुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही। अपघातात 7 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय, तर जवळपास 38 ते 40 जखमी झालेले आहेत। आणि दरम्यान ज्या ठिकाणी हा भीषण अपघात झालेला आहे त्या घटनास्थळावरून अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील। भिकेश, सध्याची तिथली परिस्थिती काय आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं कळतंय, त्यांची प्रकृती देखील कशी आहे? सुरत धुळे मार्गावर बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ तिहेरी अपघातात 2 बस समोरासमोर ठोकल्या गेल्यानंतर जामनेर सुरत बसचे पेट घेतला होता आणि या गाडीतील 7 लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता। त्यापैकी एकाची ओळख पटली आहे, तर 6 प्रवाशांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। अनेक नातेवाईक आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी बारडोली, ब्यारा आणि सुरतच्या रुग्णालयात चक्रा मारत असल्याचं चित्र आहे। तर मयत झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे DNA सॅम्पल घेतले गेलेले आहेत। एकूणच भयावह परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर राज्य शासनाने मयत झालेल्यांच्या कुटुंबांना 10 लाख रुपयाची मदत दिलेली आहे, तर पंतप्रधान सहायता निधीतून 2 लाख रुपयाची मदत मिळणार आहे। मात्र
हा अपघात इतका भीषण होता की दोघे गाड्या चक्काचूर झालेल्या आहेत आणि यातच नेमकी चूक कोणाची हे पोलीस तपासातनं समोर येणार आहे. निश्चितच या अपघातानंतर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 7 जण मयत झाले असले त्याच्यातील एकाची ओळख पटलेली आहे. यात 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. एकूणच आता नातेवाईकांची गर्दी या ठिकाणी होते आहे. बारडोलीच्या सरदार हॉस्पिटलला हे मृतदेह ठेवण्यात आलेले आहे. रात्रीपासूनच नातेवाईक जमलेले होते. अनेकांच्या नातेवाईकांनी DNA सॅम्पलही दिलेले आहेत. हे सॅम्पल मॅच झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात येतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.